आणि महत्त्वाची बातमी परभणीमधून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर। एक्झिट पोलनुसार परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर आहेत। त्यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर उभे होते, जे आता पिछाडीवर जाताना दिसत आहेत। या एक्झिट पोलनुसार महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती ऐनवेळी, पण या लढतीमध्ये महादेव जानकर हे पिछाडीवर आहेत, तर संजय जाधव ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत परभणीमधून। राष्ट्रवादीचे पुरस्कृत रासपचे महादेव जानकर या ठिकाणी पिछाडीवर। सगळ्यात मोठा फटका जानकरांना। संजय जाधव पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे संजय जाधव परभणीमधून आघाडीवर। TV9 पोलस्टार पीपल्स इन्साइट्सचा हा एक्झिट पोल आपण बघतोय। परभणीतला कौल काय आहे तो सांगतोय। संजय जाधव हे ठाकरे गटाचे उमेदवार होते, जे आता आघाडीवर दिसत आहेत, तर महादेव जानकर हे पिछाडीवर। तर आपण थेट जाऊयात उमेश पाटील यांच्याकडे। उमेश पाटील, महादेव जानकर यांना पाठिंबा दिला पुरस्कृत राष्ट्रवादीचे, मात्र ते इथे पिछाडीवर दिसत आहेत। परभणीमधला प्रचारच असा होता की बाहेरचा उमेदवार। एक लक्षात घ्या, महादेव जानकर हे राज्यस्तरावरचं नेतृत्व आहे आणि धनगर समाजातून आलेलं, संघर्षातून आलेलं, चळवळीतून आलेलं ते नेतृत्व आहे। राज्यभरामध्ये त्यांनी त्यांचा पक्ष फार ताकदीनं त्यांनी वाढवलेला आहे। शेवटी महायुती म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याची आवश्यकता होती आणि त्यामध्ये राज्यामध्ये त्या समाजाचं एक नेतृत्व करणारा, त्या समाजाच्या चळवळीतून पुढे आलेल्या एका कार्यकर्त्याला संधी देण्याच्या भूमिकेतून परभणीमधून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। सुरुवातीला पवार साहेबांनी त्यांना बारामतीमधून, माढ्यामधून आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं, परंतु त्यांना शेवटी माहित आहे की पवार साहेब ऐन वेळेला बदलतात। पवार साहेबांनी त्या ठिकाणी माढ्यातून गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांनाही शब्द दिला होता आणि त्याचबरोबर महादेव जानकरांनाही शब्द दिला होता आणि ऐन वेळेला ते मोहिते पाटलांच्या कुटुंबामध्ये त्यांनी उमेदवारी दिली। परभणीमध्ये निश्चितपणे महादेव जानकर हे विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि संजय जाधव यांच्याबद्दल त्या ठिकाणी फार मोठी नाराजी होती। आता ठीक आहे, काही प्रमाणात सहानुभूतीचा फायदा त्यांना झाला असेल। आपल्या एक्झिट पोलमध्ये मी मगाशी म्हटलं तसं ही लढाई जी आहे ती परसेप्शन विरुद्ध इलेक्ट्रोल मॅनेजमेंटची लढाई आहे। परसेप्शनमध्ये काही वेळेला दिसतं ते, परंतु प्रत्यक्षामध्ये पोलिंग मॅनेजमेंट जे असतं, बूथ मॅनेजमेंट असतं, त्यालाही तितकंच महत्त्व असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही तिघं पक्षांच्या आणि त्याच्यासोबत महादेव जानकरांच्या विचाराचे जे त्या ठिकाणचा मतदार आहे त्यांनी निश्चितपणे चांगलं काम केलेलं आहे। आम्हाला आशा आहे की महादेव जानकर हे त्या ठिकाणावरून निवडून येतील। सुषमा अंधारे यांच्याकडे आपण इथे जाऊयात। सुषमा अंधारे, संजय जाधव ठाकरे गटाचे हे या ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत। सुषमा अंधारे यांच्याकडे जाणार आहोत। पुन्हा एकदा आपण पाहूयात, परभणीमध्ये संजय जाधव ठाकरे गटाचे आघाडीवर, तर महादेव जानकर रासपचे या ठिकाणी पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। अजित पवार गटाला आपण पाहिलं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 जागा यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत। सुधीर मुनगंटीवार यांनी काही वेळापूर्वी आपल्याला जी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। 10 वर्ष या देशाच्या प्रगतीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने जे योगदान दिलं, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की जनता आपला मतरूपी आशीर्वाद हा एनडीएच्या मागेच उभा करेल। आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष इंडिया अलायन्सचे लोक हे विकास, प्रगती यावर कमी बघायचे। या सर्व वातावरणात ये पब्लिक है, सब जानती है, एनडीए ला आपला मतरूपी आशीर्वाद उभा करेल हा आम्हा सर्वांना मनापासून विश्वास। मागे मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान मध्ये एक वातावरण होतं आणि तेव्हा लोक म्हणायचे की एनडीए अलायन्सचा विजय होईल, पण जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं। देशातील तसंच घडेल हा माझा पूर्ण विश्वास।